हॅलो. हॅलो. जय जिजाऊ सर. तुकाराम नावडकर जय- बोलतोय, माजलगाव. कुठं? बोला संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष. बोला बोला जय जो बोला. जय जिजाऊ. काही नाही, ते आता जी रक्कम कर्जाची दाखवते ते 99,000 आणि व्याजात सगळं ती पुढे जाते. तर मग जाती? त्यांच्यासाठी आता केवायसी करायची का ती वरली रक्कम आता भरायची, कसं काय करायचं त्याचं? नाही, कर्जमाफीची यादी आली त्याच्यामध्ये किती रक्कम आहे? कर्जमाफीची यादी आली त्याच्यात 99,000 दाखवते. तुम्ही आणि कर्ज किती उचललं होतं? कर्ज उचललेलं जे आहे ते आपण 1,00,000 रुपये उचललेलं होतं, पण ते व्याजात सगळं पुढं. आपण जर समजा 7,749 हम्म. आज जवळपास 19ला 7 वर्ष आले, बरोबर? हम्म. म्हणजे कमीत कमी 1,60,70,000 70,000 पुढे रक्कम असेल बरं का. हो हो. आणि मग 1,60,70,000 रक्कम असेल, तुम्ही ज्यावेळेस ई-केवायसी करायला गेलात तर ई-केवायसी करत असताना जर समजा तुम्हाला तुमचा आकडा जर त्यात तुमच्या 31 मार्चच्या रकमेसारखा दिसला नाही, हं. तर तिथं ग्रेव्हियन्स नावाचं एक हे ते ग्रेव्हियन्स नोंदवा. ग्रेव्हियन्स म्हणजे तक्रार. पावती आलं पावती लक्षात? कुठे काल? ग्रीव्हन्स नोंदवायची का तिथून? हा. आणि जर समजा तुम्हाला आकडा मान्य असेल तर ई-केवायसी करून टाका. हा. आणि ई-केवायसी केली समजा तुम्ही, असं बी चुकून ई-केवायसी केली बरं का, हा. तुम्हाला बँकेला 1 रुपया घेऊ देणार नाही याची खात्री मी सहकार आयुक्त आणि कृषी मंत्री यांना दोघांनाही ट्रेस घ्यायला लावली. तुम्हाला पाहिजे तर त्याचे व्हिडिओ टाकतो, त्याचे पत्र काढले मी 4 दिवसापासून याच लोच्यामध्ये होतो. ओके. आलं लक्षात? त्याच्यावर मी उद्या बोलणार आहे. आलं लक्षात? आज पीक विम्यावर बोललो, आता उद्या याच्यावर बोलणार आहे. मी लोकांना केवायसी करायचं थांबवलं होतं. मग जिला जे सहनिबंधक आहेत तोटावर DDR, त्यांनी सहकार आयुक्त तावरे साहेबांना बोलायला लावलं याच्यावर. 2 लाखाच्या आतली सर्वांची सरसकट सगळ्यांची माफी होणार आहे, थकीत लोकांची. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर त्यांचं राहिलं नाही म्हणून तर कृषी मंत्री बोलले आज. दोघांचे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो. केवायसी करावं समजा आता याचं. केवायसी समजा जरी केली तरी तुम्हाला बँक पैसे मागणार नाही. आणि मागितले तर मला फोन लावून द्या, मी बँकेत वाकण आणतो. बरोबर. कळलं का? ओके. तो मग चालतंय सर. हो. जय जिजाऊ. हो, जय जिजाऊ.